किचन स्वच्छ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या किचन टीप. टीप नंबर 1. वॉशिंग मशीन स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा हा देखील एक चांगला पर्याय आहे. यामुळे देखील वॉशिंग मशीनमधील घाणीचे कण निघून जाण्यास मदत होईल. तसंच मशीनमधील बॅक्टेरिया देखील यामुळे दूर होतील. यासाठी वॉशिंग मशीनच्या ड्रममध्ये पाणी भरून 2 चमचे बेकिंग पावडर टाकून 10 मिनिट राहू द्या. यानंतर यात 1 चमचा डिटर्जंट आणि 2 चमचे व्हिनेगर त्यामध्ये टाका आणि वॉश सायकल करा. या पद्धतीने तुम्ही वॉशिंग मशीन देखील स्वच्छ करू शकता. टिप नंबर 2. क्लिनिंग उत्पादनाचा वापर. बाजारामध्ये अलीकडे वॉशिंग मशीन स्वच्छ करण्यासाठी विविध पावडर किंवा उत्पादन उपलब्ध आहेत. या उत्पादनाच्या मदतीने देखील तुम्ही वॉशिंग मशीन स्वच्छ करू शकता. या उत्पादनाच्या पॅकिंगवर लिहिलेल्या सूचनाप्रमाणे तुम्ही सहज वॉशिंग मशीन क्लीन करू शकता. तर वॉशिंग मशीन स्वच्छ करण्यासाठी ही टीप तुम्ही नक्की ट्राय करून बघा. टीप नंबर 3. यासोबतच वरचेवर वॉशिंग मशीनचा पाईप स्वच्छ करणं, तिच्या झाकणावर साचलेली धूळ पुसणं, तसेच आतील बाजूने टँकच्या वरच्या बाजूला साचलेला डिटर्जंट तसेच घाण वेळोवेळी स्वच्छ करणं देखील गरजेचं आहे. यामुळे तुमचे वॉशिंग मशीन जास्त काळ किंवा जास्त दिवस टिकण्यास मदत होईल. टीप आवडली असेल तर पटापट लाईक व मैत्रिणींना शेअर नक्की करा. टीप नंबर 4. नवीन आणलेले लोखंडाचे भांडे साफ करायचे असेल तर त्याला आधी भांडे घासायच्या डिशवॉश व स्क्रबरने व्यवस्थित 4 ते 5 वेळा घासून घ्यावे. त्यानंतर लिंबूच्या फोडीवर थोडेसे मीठ लावून त्याने थोडा वेळ घासून स्वच्छ धुवावे व भांडे व्यवस्थित कोरडे करून सर्व बाजूंनी तेल लावून घ्यावे व गॅसवर गरम करून घ्या. त्यानंतर लोखंडाच्या भांड्यात सलग 2 ते 3 दिवस कांदे लांब लांब चिरून काळे होईपर्यंत परतून घ्यावे व अजून एकदा भांडे स्क्रबर व डिशवॉशने 2 ते 3 वेळा घासून घ्या. यामुळे भांड्याचा अतिरिक्त काळपटपणा जो असतो तो कमी होतो व त्यामध्ये शिजवलेले अन्न काळपट होत नाही. तर लोखंडाचे भांडे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ही टीप ट्राय करून बघा. टीप नंबर 5. चहा गाळून घेतल्यानंतर जो चोथा उरतो तो त्यामध्ये थोडेसे डिटर्जंट पावडर, गरम पाणी घालून चांदीच्या वस्तू किंवा चांदीचे दागिने 5 ते 10 मिनिटे ठेवावे आणि नंतर ब्रशच्या मदतीने घासून घ्या. यामुळे चांदीच्या वस्तू किंवा चांदीचे भांडे अगदी नव्यासारखे चमकतील. टीप नंबर 6. किचन ओट्यावर तेलाचे किंवा तुपाचे डाग चिकट झाले असतील किंवा पडले असतील तर लिंबू व व्हिनेगर एकत्र करून ओट्यावर ते टाकून घासून घ्या. यामुळे किचन ओटा व किचन ओट्याच्या वरच्या टाइल देखील साफ केल्यास डाग एकदम साफ होतात. टीप नंबर 7. एखाद्या डब्याचे किंवा बरणीचे झाकण घट्ट बसले असेल तर त्याच्या झाकणाच्या कडेला थोडेसे तेल आणि मीठ एकत्र करून लावावे. थोडा वेळ तसेच राहू द्यावे. मग हळूहळू फिरवून झाकण उघडल्यास झाकण लगेच उघडते. टीप नंबर 7. मायक्रोवेव्हमध्ये कोणताही पदार्थ गरम करायचा असेल तर स्टीलच्या भांड्यात गरम करा. प्लास्टिकच्या भांड्यात गरम करू नका. यामुळे हानिकारक केमिकल्स आपल्या अन्नामध्ये मिसळतात. तर प्रत्येक गृहिणीने ही टीप नक्कीच लक्षामध्ये ठेवा. टीप नंबर 8. किचनमध्ये सेल्फ बसवताना तो खूप उंच नसल्याची खात्री करा. सेल्फऐवजी तुम्ही भिंतीमध्ये स्टेनलेस स्टीलचा रॅक देखील बसवू शकता. तो केवळ सुंदरच दिसत नाही तर स्वच्छ करणे देखील आपल्याला सोपे जाईल. टीप नंबर 9. ज्या सेल्फवर रेशन ठेवतात त्याला काही दिवसाच्या आत साफसफाई करत राहा. तसेच स्वयंपाक करण्यापूर्वी स्वयंपाकाच्या गोष्टी चेक करूनच घ्या. त्यात काही घाण वगैरे तर नाही ना याची खात्री नक्की करा. अत्यंत उपयुक्त टीप नंबर 10. फरशीवरील गंजाचे डाग
पडले असतील तर त्यावर चुना लावून ठेवा व तासभराने स्वच्छ करा. यामुळे डाग निघून जातील. साधी सोपी पण कामी येईल अशी टीप नंबर 11. दररोज चहा बनवून झाल्यानंतर त्याचा जो चोथा उरतो तो फेकून न देता अंगणातील कुंड्यामध्ये खत म्हणून टाकावा. यामुळे कुंड्यातील झाडांना खत मिळते आणि झाडे देखील छान टवटवीत दिसतात. टीप नंबर 12. किचनमधील भांडी महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे किचनमधील भांडी नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजेत. प्लेट्स, काचेच्या वाट्या व इतर भांडी वापरल्यानंतर ते स्वच्छ करून त्याच ठिकाणी ठेवल्या पाहिजेत. आणि हात पुसण्यासाठी तुमच्या किचनमध्ये किचन टॉवेल ठेवायला पाहिजे. तो टॉवेल देखील स्वच्छ असायला पाहिजे. तर प्रत्येक गृहिणीने स्वच्छ किचनसाठी ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 13. आपल्या किचनमध्ये एखाद्या कोपऱ्याला छोटेसे रोप, लावलेली कुंडी किंवा फॅमिली फोटो तसेच चांगले विचार असलेली स्क्रिप्ट भिंतीला चिटकून ठेवा. यामुळे स्वयंपाकघरात प्रसन्न वाटेल तसेच स्वयंपाकात देखील आपले मन लागते. टीप नंबर 14. किचनमध्ये जेवढ्या वस्तू आपल्याला लागतात किंवा आपण वापरतो तेवढ्याच वस्तू किचनमध्ये ठेवाव्यात. जास्तीच्या वस्तू ठेवल्यामुळे आपला किचन जास्त गच्च भरलेला दिसतो. टीप नंबर 15. आपल्या किचनमध्ये प्रत्येक वस्तू काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. नाहीतर स्टीलच्या डब्यात ठेवत असाल तर त्याला लेबल लावून ठेवा. यामुळे कोणतीही वस्तू शोधायला सोपी पडते. तर अतिशय महत्त्वाची टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा. टीप नंबर 16. 4 ते 5 कापुराच्या वड्या एखाद्या वाटीमध्ये ठेवून किचनमध्ये ठेवल्यामुळे कापुराच्या वासाने घरातील माशा किचनमध्ये येत नाहीत. टीप नंबर 17. घरात साफसफाईवर लक्ष द्या. स्वयंपाकघर खास करून स्वच्छ असू द्या. घरात कुठेही पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. खाण्याचे पदार्थ नेहमी झाकून ठेवा. कच्चे आणि शिजवलेले पदार्थ नेहमी वेगवेगळे ठेवा. टीप नंबर 18. कोणतेही लोखंडाचे भांडे किंवा सुरीवर गंज आला असेल तर त्यावर कांदा चिरून कांद्याच्या फोडी घासाव्यात. यामुळे त्यावरील गंज निघून जातो. टीप नंबर 18. कोणत्याही नव्या कापडाचा कलर जाऊ नये म्हणून मिठाच्या पाण्यामध्ये तो कपडा थोडा वेळ बुडवून ठेवावा. टीप नंबर 19. सिलेंडर जास्त दिवस टिकावा म्हणून नियमितपणे गॅसचे बर्नर स्वच्छ करत राहावे. बर्नर बुडतील एवढ्या गरम पाण्यामध्ये 1 लिंबू पिळून थोडासा खाण्याचा सोडा, मीठ टाकून रात्रभर तसेच राहू द्यावे. दुसऱ्या दिवशी बर्नर पुसून स्वच्छ करावे. यामुळे जास्तीत जास्त गॅस वाया जात नाही आणि सिलेंडर जास्त दिवस टिकतो. टीप नंबर 20. वेळोवेळी बेडशीट, उशीचे कव्हर्स, पडदे धुतल्याने घरात स्वच्छता राहते. तसेच घरातील वातावरण देखील यामुळे छान प्रसन्न राहते. टीप नंबर 21. ओव्हन साफ करण्यासाठी थोडासा बेकिंग सोडा आणि व्हिनेगर मिक्स करून साफ करावे. यामुळे ओव्हनमध्ये पडलेली डाग सहज निघून जातात. तसेच त्याचा वास म्हणजेच दुर्गंध देखील यामुळे येत नाही. तर ओव्हन साफ करण्यासाठी प्रत्येक गृहिणीने ही ट्रिक्स ट्राय करून बघा. टीप नंबर 22. टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी आणि तेथील दुर्गंधी घालवण्यासाठी कोल्ड्रिंक आणि डिटर्जंट पावडर हे मिश्रण एकत्र करून टॉयलेटमध्ये टाका व नंतर टॉयलेट स्वच्छ घासून घ्या. यामुळे टॉयलेटची दुर्गंधी निघून जाईल. वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.